नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलेलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, BEML लिमिटेडकडून इथं भरती निघालेली आहे. भारत अर्थ मूव्हर लिमिटेड भरती 2025 ची. यामध्ये तुमचं जे पद असणार आहे मित्रांनो, ऑफिसर HR साठी इथं व्हॅकन्सी निघालेली आहे आणि असिस्टंट मॅनेजर HR साठी इथं व्हॅकन्सी आहे. या दोघं पदांना मिळून टोटल इथं 22 पदांसाठी इथं भरती निघालेली आहे. इथं अप्लाय करण्यासाठी तुमची शैक्षणिक पात्रता असणार या पदांसाठी. एनी ग्रॅज्युएट डिग्री वाले अप्लाय करू शकता, MBA वाले अप्लाय करू शकता, PG डिग्री वाले अप्लाय करू शकता, PG डिप्लोमा वाले अप्लाय करू शकता. ओके. तर चांगली पॉझिटिव्ह असणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपले Instagram आयडी, Telegram चॅनल, WhatsApp ग्रुप आणि Facebook ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी व्हॅकन्सी निघालेली आहे, BEML लिमिटेडकडून निघालेली आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग कंपनी असणार आहे. बंगलोरला याचे हेड ऑफिस आहे. रिक्वायरमेंट जी दिलेली आहे, एक्झिक्युटिव्ह ह्युमन रिसोर्सला व्हॅकन्सी आहे, जी की तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं. ॲडव्हर्टाइज नंबर दिलेली आहे 29/2025 साठी 10/12/2025 आलेली आहे. आता BEML लिमिटेड कंपनीची इथे माहिती देण्यात आलेली आहे. संपूर्ण तुम्ही वाचू शकता. ओके. त्याच्यानंतर आता इथे दिलेली आहे डिटेल वाईज पोस्टिंग दिलेली झालेली आहे. याच्यामध्ये दिलेली आहे पोझिशन, व्हॅकन्सी आणि क्वालिफिकेशन दिलेलं आहे, एक्सपिरियन्स दिलेला आहे, पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स आणि जॉबचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. सगळ्यात पहिलं पद असणार आहे ऑफिसरसाठी HR ग्रेड 2 मध्ये आणि असिस्टंट मॅनेजरला HR मध्ये ग्रेड 3 मध्ये व्हॅकन्सी आहे. या दोघं पदांना मिळून टोटल तर 22 पदांसाठी व्हॅकन्सी आहे आणि दोघांसाठी डिग्री पण इथं सेम असणार आहे. आता क्वालिफिकेशन दोघं पदांना सेम आहे. ग्रॅज्युएट झालेले पाहिजे 2 वर्षाचा आपल्याला विथ आपल्या 2 वर्ष आपल्याला PG डिप्लोमा झालेला पाहिजे. ओके. डिग्री झालेली पाहिजे. MBA HR मध्ये किंवा MSW, MA सोशल वर्कमध्ये असेल, ग्रॅज्युएट डिग्री, PG डिप्लोमा, 2 इयर आपल्या कोणत्याही पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री झाली असेल तर अप्लाय करू शकता. डिग्री इन लॉ झालेली असेल, प्रोफेशनल सर्टिफिकेशन असेल, HR रिलेटेड एरियाचं तरी पण अप्लाय करू शकतात. आता हे जे पहिलं ऑफिसरचं पद आहे, फक्त याच्यात एक्सपिरियन्स लागणार आपल्या 2 वर्षाचा आणि असिस्टंट मॅनेजरला लागणार आहे 4 वर्षाचा फक्त. दोघांमध्ये फक्त एवढा डिफरंट आहे फक्त एक्सपिरियन्सचा. ओके. याच्यामध्ये आपल्याला जॉबच्या बद्दल माहिती दिलेली आहे. लोकेशन तुमचं असणार आहे BEML मॅन्युफॅक्चरिंग अँड मार्केटिंग फंक्शनॅलिटीज अक्रॉस अक्रॉस द नेशन्समध्ये आपल्याला जॉब असणार आहे. याच्यामध्ये सिंगल्स आपल्याला पोझिशन दिलेली आहे. अप्लाय कोणत्याही सिंगल पोझिशनला अप्लाय करा. एलिजिबिलिटी क्रायटेरिया, पे स्किल दिलेलं आहे. याच्यामध्ये आपण ते पण बघू. आता ग्रेड, पोझिशन्स, पोस्ट क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स अँड त्याच्यानुसार आपल्याला इथं एज लिमिट दिलेलं आहे आणि BEML कडून सॅलरी देण्यात आलेली आहे. आता याच्यात आपल्याला ग्रेड 2 साठी तो ऑफिसर HR ला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स 29 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. 40,000 पासून तर आपल्याला 1,40,000 पगार बघायला मिळतो. ग्रेड 3 मध्ये बघायला गेले तर असिस्टंट मॅनेजरला HR ला 4 वर्षाचा एक्सपिरियन्स 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. 50,000 ते 1,60,000 पर्यंत पगार आपल्याला याच्यात बघायला भेटणार आहे. ओके. आता मिनिमम आपल्याला इथं पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स लागणार आहे. जेवढा सांगितला तेवढा तरच अप्लाय करू शकतो. आपल्याला सॅलरी चांगल्या प्रकारात बघायला मिळते. बेसिक पे असणार आहे, व्हेरिएबल असणार आहे, ड्रेस अलाउन्स असणार आहे, अदर अलाउन्स असणार आहे. ओके. तर HRA असणार आहे. त्याच्यानंतर हाऊस रेंट अलाव असणार आहे. प्री फंड, ग्रॅज्युटी, PRP असणार आहे. खूप साऱ्या फॅसिलिटी आपल्याला बघायला मिळतात. एज लिमिटमध्ये पण सूट बघण्यात मिळते. SC/ST कॅन्डिडेटला 5 वर्षाची सूट, OBC कॅन्डिडेटला 3 वर्षाची सूट. जर आपण PWD मध्ये असाल तर आपल्याला इथं 10 वर्षाची सूट मिळते कॅटेगरीनुसार. ओके. तर अशी 10 वर्षाची असते. ओके. बाकीच्या कॅटेगरीना मिळून वाढत जाते. ओके. आता कॅटेगरी वाईज आपल्याला बॅकअप व्हॅकन्सी दिलेली आहे. ग्रेड, पोझिशन्स अँड टोटल ऑफ व्हॅकन्सी. आता ऑफिसर अँड ग्रेड ऑफिसरमध्ये ग्रेड 2 असिस्टंट मॅनेजरला ग्रेड 3 ला. ओके. आता HR मध्ये व्हॅकन्सी, UR मध्ये 11 व्हॅकन्सी, SC मध्ये 3 व्हॅकन्सी, ST कॅन्डिडेटला 1च व्हॅकन्सी, OBC मध्ये 5 आहे, EWS मध्ये 2 आहे. टोटल तर 22 व्हॅकन्सी दिलेल्या आहे. जनरल कंडक्शन इथं दिलेलं आहे, जे की आपण बघून घ्या. इंडियन वाल्याला अप्लाय करू शकता, इंडियन सिटिझनशिप वाले. एज लिमिट, क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स इथं काउंटिंग डेट आहे 7 जानेवारी 2026. याच्यामध्ये पर्सेंटेज दिलेले आहे, जे की आपल्याला 60% लागणार आहे. SC/STला 5 वर्षाची सूट आहे, म्हणजे 55% लागणार आहे. ओके. तरच अप्लाय करू शकता. कॅटेगरी सर्टिफिकेशन लागणार आहे, कारण कॅटेगरीच्या कोट्यातून अपलोड केलं तरच. ओके. कॅन्डिडेटला ते एम्प्लॉयसाठी सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंट ऑटोमेशन बिल्डिंगमध्ये आपण काम वगैरे केले असाल, त्याच्या ऑफिसचा ॲड्रेस वगैरे देण्यात आलेला आहे BEML कडून. 10 दिवसामध्ये आपल्याला क्लोजिंग डेटा तिथे लागणार आहे, असं दिलेलं आहे. ओके. याच्यामध्ये संपूर्ण माहिती याच्यात देण्यात आलेली आहे. एकदाही वाचून घ्यायची आपण. ओके. याच्यात ॲप्लिकेशन फीज असणार आपल्याला ₹500 असणार आहे. नॉन रिफंडेबल SC/ST PWDला कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. तर चांगली पॉझिटिव्ह आहे. ओके. हाऊ टू अप्लाय करण्यासाठी जी वेबसाईट लिंक दिलेली आहे, या वेबसाईटवर आपल्याला जाऊन 7 जानेवारी 2026 पर्यंत अप्लाय करायचं आहे. स्टेप बाय स्टेप गाईडलाईन वगैरे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना मिळून जाते आणि त्याच्यामध्ये डॉक्युमेंटेशन दिलेलं आहे. सगळं आपल्याला अपलोड करायचे आहे. एक्सपिरियन्स वगैरेचे जे पण असेल क्वालिफिकेशनचे.
आता काही डाऊट असेल तुम्हाला त्या मेल ॲड्रेसवर तुम्ही मेल पण करा. ओके. आणि तुम्हाला डॉक्युमेंटेशन सांगतो जेव्हा तुम्हाला तिथं बोलवलं जातील त्या मला आपल्या 10वी 12वीच्या मार्कशीट्स, ग्रॅज्युएट डिग्री सर्टिफिकेशन, पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री सर्टिफिकेशन मार्कशीट्स, ओके. CGPA वगैरे पर्सेंटेज वगैरे लागेल, पोस्ट ग्रॅज्युएशन सर्टिफिकेशन लागेल, आय डी प्रूफमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स लागेल आणि डिटेल रिझ्यूम लागणार आहे, OBC, WC, SC, ST, PWD सर्टिफिकेशन, एक्सपिरियन्स डॉक्युमेंटेशन ऑल आणि सॅलरी स्लिप लागणार आहे. याच्यामध्ये इनकम्प्लीट ॲप्लिकेशन विदाऊट अपलोडिंग डॉक्युमेंट मेन्शन फॉर सेरेमनी रिजेक्ट. ओके. तर तुम्ही ह्याच्यातून कोणतेही डॉक्युमेंट सोडले 11पैकी जे लागत असेल तुम्हाला कंपल्सरी ते द्यायचेच आहे. जर त्यापैकी डॉक्युमेंट नसेल तर आपण इथं अप्लाय करू शकणार नाही, डायरेक्टली रिजेक्ट होऊन जाणार. ओके. 10/12/2025 ला याची नोटिफिकेशन आलेली आहे. याच्यामध्ये संपूर्ण आपल्याला दिलेली माहिती वगैरे. ओके. त्यानंतर आता पुढे गेल्यानंतर आपल्याला स्पेशल रिक्वायरमेंट दिलेलं आहे SC, ST, OBCला, जे की ग्रुप ए मध्ये, ग्रुप बी मध्ये, ग्रुप सी मध्ये, अटेम्प्ट्समध्ये. त्याची पण मी इथं माहिती तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगतो. त्याचा मी लॉंग व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे, पण एकदा तुम्हाला परत मी सांगतो. ओके. याच्यामध्ये दिलेलं आहे आता नोटिफिकेशन चेंज करून आता द क्वालिफिकेशन अंडर HR पोझिशनला आहे आणि SC, ST, OBCला पण इथं पॉझिटिव्ह देण्यात आलेली आहे. तर लॉ डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्रीवाल्यांसाठी, इंजिनिअरिंग डिग्रीवाल्यांसाठी व्हॅकन्सी आहे. ओके. तर ग्रुप एमध्ये आपल्याला 9 अटेम्प्ट असतात, ग्रुप बी, ग्रुप सी मध्ये 7 अटेम्प्ट असणार आहे. ओके. त्याच्या पण स्पेशल व्हिडिओ बनवले 50 पदांसाठी ती व्हॅकन्सी आलेली आहे. ओके. तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी दिलेली आहे. तर 7 जानेवारी 2025 पर्यंत आपल्याला अप्लाय करायचं आहे. 26 पर्यंत 7 जानेवारी 2026 पर्यंत अप्लाय करायचं आहे. कोणालाही या व्हिडिओ रिलेटेड डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. व्हिडिओ आवडला असेल नक्की एक लाईक करा. ओके. आणि पी-डी-एफ फाईल डाउनलोड करायसाठी टेलिग्राम चॅनल WhatsApp ग्रुपला आम्ही शेअर करून तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. ओके. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतो. अशाच नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.